राज्यातलं मोठं कोरडवाहू आणि सिंचन नसलेलं क्षेत्र विदर्भ मराठवाड्यात आहे। इथल्या शेतकऱ्यांनी कोरडवाहू पद्धतीने इथे होणाऱ्या प्रमुख फळपिकांची लागवड करणं फायद्याचं ठरणार आहे। यात संत्र, लिंबू, मोसंबी तसंच नव्याने क्षेत्र वाढणाऱ्या डाळिंब आणि शेवग्याचा समावेश आहे। ही पिकं जीवामृत, दशपर्णी तसंच आंतरपीक पद्धतीचा वापर करून नैसर्गिक पद्धतीने वाढवली तर त्याचा दीर्घकाळ फायदा होईल असा विश्वास नैसर्गिक शेतीतज्ञ सुभाष पाळेकर यांनी व्यक्त केलाय। आज आपण कोरडवाहू फळबाग लागवडीविषयी त्यांच्याकडूनच अधिक माहिती जाणून घेऊया। डाळिंब, द्राक्ष आणि ऊस ही तिथल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे। तसंच मराठवाड्यामध्ये मोसंबी हे मुख्य फळपीक आहे आणि विदर्भामध्ये संत्रा आहे, खानदेशामध्ये केळी आहे। संत्रा, मोसंबी सिंचनाची सोय असल्याशिवाय घेता येत नाही, कारण त्यासाठी पाण्याची व्यवस्था पाहिजे। परंतु जर 87% क्षेत्र मराठवाडा विदर्भामध्ये कोरडवाहू आहे, तर कोरडवाहूमध्ये आपल्याला संत्रा, मोसंबी कशी घेता येईल यावर सुद्धा आता आपण विचार करूया। तर संत्रा, मोसंबी, बेल, कवठ, लिंबू हे एकाच कुळातले आहे, रोटेसी कुळातले, आणि त्यामुळं जसं संत्र्यासाठी आपण ईडलिंबूचा किंवा रंगपूर लिंबाचा खुंट घेतो, मोसंबीसाठी सुद्धा ईडलिंबू आणि रंगपूर लिंबाचा खुंट घेतो, त्याच्यावर कलम बांधतो आपण। तसं कोरडवाहू शेतीमध्ये जर आपण कवठाचा खुंट घेतला तर त्यावर संत्र्याची कलम बांधता येते, मोसंबीची कलम बांधता येते, आणि कोरडवाहू शेतीमध्ये सुद्धा बिना ओलितीचं आपल्याला संत्रा, मोसंबी पीक अतिशय उत्तम घेता येईल, ही शाश्वती मी आपल्याला देतो। त्यासाठी कवठाचे फळं जमा करून त्याचं बी आपण जमा करावं आणि थेट जमिनीवर शेतात लावावं, जिथे आपल्याला संत्रा, मोसंबी उभी करायची आहे। बीजामृत संस्कार करून ते बी लावावं। 18 बाय 18चं अंतर ठेवता येईल, पण असं दिसून आलं की कोरडवाहू शेतीमध्ये त्याचा आकार लहान असतो, म्हणून मी तुम्हाला शिफारस करतो की 12 बाय 12वर आपण 2-2 बिया कवठाच्या लावाव्या बीजामृत संस्कार करून। आणि मग पुढल्या वर्षी किंवा सप्टेंबर-ऑक्टोबरला जेव्हा ती पेन्सिलच्या आकाराची काडी होईल त्यावेळेस त्याच्यावर संत्र्याचं किंवा मोसंबीचं कलम भरावं। 4 संत्रा, मोसंबीच्या मध्ये आपण डाळिंब लावावं, कारण आता विदर्भामध्ये आणि मराठवाड्यामध्ये डाळिंबाचं पीक खूप मोठ्या वेगानं वाढत आहे। पश्चिम महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या आपत्तीपासून आपल्या दोन्ही प्रदेशामध्ये ते सुरक्षितपणे सिद्ध झालेलं आहे की चांगलं घेता येतं। म्हणजे 12 बाय 12 फुटावर 4 संत्रा, मोसंबी आला कोरडवाहू शेतीमध्ये, आणि मग त्याच्या सेंटरला मध्ये एक डाळिंब आलं, 2 मोसंबी, आणि संत्र्यामध्ये एक शेवगा घ्यायचा आहे, 2 बिया बीजामृत संस्कार करून तिथे टोकायचा आहे, आणि अशा तऱ्हेनं त्याचं नियोजन करायचं आहे। 6 फुटावर 2-2 ओळी येणार आहे, 2 ओळीच्या मध्ये 3 फूट रुंद, 1.5 फूट खोल व्ही आकाराची एक नाली काढायची आहे, उताराला आडवी नाली। पाऊस पडण्याच्या आधी काडीकर्त्यांना भरून द्यायची आहे। त्या नालीमध्ये पाऊस आल्यानंतर जीवामृत सोडायचं आहे, वरून टाकायचं आहे, म्हणजे ते जमिनीमध्ये चाललं जाईल। आणि मग जीवामृत आणि आच्छादन याच्यामुळं गांडूळं प्रचंड वेगानं काम करतील, जमिनीला अनंत कोटी छिद्र पाडतील, आणि पावसाचा येणारा प्रत्येक थेंब जमिनीमध्ये त्या नालीतून जिरेल, नालीला छिद्र पाडलेल्या छिद्रातून ते आतमध्ये झिरपेल, एक थेंबही पावसाचा वाहून जाणार नाही, आणि जमिनीच्या अंतर्गत जलस्रोत आहे, झरणे आहे किंवा आपले झरे आहे, तिथे हे पाणी सुरक्षितपणे साठवलं जाईल, आणि मग पावसाळा संपल्यानंतर केशाकर्षणानं, कॅपिलरी फोर्सनं ते ओलावा वर येईल, आणि सतत 12ही महिने या कोरडवाहू डाळिंब आणि मोसंबीला उपलब्ध होत राहील। तिथे फक्त जीवामृत, आपल्याला घनजीवामृत 1-1 अंजोळी घनजीवामृत द्यायचं आहे, आणि मग कवठाच्या 2 बियाची टोकणी करायची आहे, आणि त्यावर पुढल्या वर्षी कलम भरायचा आहे। दुपारी 12 वाजता झाडाची जी सावली पडते रोपाची, त्याच्या सावलीच्या शेवटल्या कडेला मुळे असतात, आणि म्हणून 1-1 कप जीवामृत महिन्यातून 2दा किंवा 1दा आपण त्या सावलीच्या शेवटल्या कडेला 2 झाडाच्या मध्ये टाकायचं आहे, आणि जीवामृताच्या फवारण्या करायच्या आहे। पहिल्या 1 महिन्यानं पहिली फवारणी 100 लिटर पाणी आणि 5 लिटर जीवामृत, तिथून 1 महिन्यानं दुसरी फवारणी 150 लिटर पाणी आणि 10 लिटर जीवामृत, तिथून 1 महिन्यानं तिसरी फवारणी 200 लिटर पाणी आणि 20 लिटर जीवामृत,
आणि त्यापुढे प्रत्येक महिन्यात एक जीवामृताची फवारणी द्यायची आहे. आणि पुढे पुढल्या वर्षी मग अर्धा लिटर प्रति झाड आपण जीवामृत देणार आहोत. तिसऱ्या वर्षी 1 लिटर प्रति झाड देणार आहोत. चौथ्या वर्षी 2 लिटर प्रति झाड देणार आहोत. असं वाढवता जर आपल्याकडे जीवामृत जास्त असेल तर पहिल्या वर्षी अर्धा लिटर, दुसऱ्या वर्षी 1 लिटर, तिसऱ्या वर्षी 2 लिटर, चौथ्या वर्षी 3 लिटर, चौथ्या वर्षी 5 लिटर आणि 6व्या वर्षी जेव्हा आपण फळ घेऊ तेव्हा 5 लिटर हे स्थिर ठेवायचं आहे. पुढं आपण 5 ते 10 लिटर जीवामृत पावसाळ्याच्या आधी, पावसाळ्यात जर महिन्यातून एकदा जर दिलं, आपण जमिनीवर 2 झाडाच्या मध्ये टाकलं, अतिशय उत्तम कोरडवाहू संत्रा मोसंबी घेता येते. त्यावर फवारणीसाठी आपलं 0 बजेटमध्ये नैसर्गिक शेतीमध्ये निमास्त्र आहे, ब्रह्मास्त्र आहे, अग्निस्त्र आहे, दशपर्णी अर्क आहे, याच्या फवारण्या करायच्या. म्हणजे कीटकांचा पूर्ण बंदोबस्त होऊन जाईल. जसं आपण जमिनीमध्ये आच्छादन करू आणि जीवामृत देऊ, झाडामध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होईल. मग कीड येणार नाही, आजार येणार नाही. समजी कोणती बिमारी आली किंवा फंगस आला, म्हणजे बुरशीची बिमारी आली किंवा बॅक्टेरियल आजार आला, तर त्यासाठी आपलं जीवामृतच फवारणी केली तर ते सगळं व्यवस्थित हँडल करता येईल. आणि मग शेवगा नायट्रोजन देईल दोन्ही बाजूला, मग संत्रा मोसंबीला आणि डाळिंबाला. शेवगा आपल्याला त्याला सावली देईल, कारण डाळिंबाच्या, द्राक्षाच्या आणि आपल्या मोसंबी आणि संत्र्याच्या पानांना पूर्ण सूर्यप्रकाश सहन होत नाही. त्यांना 7000 ते 12000 फूट कॅन्डल तीव्रता सहन होत नाही. त्यांना ऊन सावली पाहिजे, म्हणजे 5400 ते 7000 फूट कॅन्डल तीव्रता पाहिजे. शेवगा ही ऊन सावली उपलब्ध करेल. म्हणून ऊन सावली जर उपलब्ध केली तर शेवग्याच्या सावलीपासून आणि उन्हाच्या खेळापासून झाडं 10 तास अन्न निर्मिती करतील आणि मग फळांची संख्या आपल्याला चांगली मिळेल. दुसरी गोष्ट, शेवगा नायट्रोजन देईल, सोबत उत्पादनसुद्धा देईल. एक झाड कोरडू शेतीमध्ये समजा कमीत कमी 100 ते 200 शेंगा देतात आणि एक शेंग 5 रुपयाला खपते. आज 100 रुपये किलो शेंगा आहे डाळिंब आपल्या शेवग्याची. आणि शेवग्याच्या शेंगा आपल्याला एक्सपोर्ट करता येतात. एक्सपोर्ट करून खूप चांगला पैसा आपल्याला मिळत आहे. आणि 6व्या वर्षी आपल्याला द्राक्ष, आपले मोसंबी आणि संत्र्याचं उत्पादन चालू करायचं आहे. आणि सतत 35 वर्ष कमीत कमी तर आपल्याला उत्पादन मिळणार आहे. जर आपण नैसर्गिक शेती कायम केली, जीवामृत सतत दिलं, आच्छादन सतत दिलं, आंतरपिकं, चवळी आणि सगळे आंतरपिकं आपण सतत गेलो, मिरचीमध्ये त्यात येणारे हळद, अद्रकसुद्धा आपण त्यामध्ये घेणार आहोत कोरडवाहू शेतीमध्ये, तर 65 वर्षापर्यंत सतत आपल्याला याचं उत्पादन भेटणार आहे मोसंबी आणि संत्र्याचं कोरडवाहू शेतीमध्ये. आणि मग ते संत्रा आणि मोसंबी नैसर्गिक असल्यामुळं आणि विषमुक्त असल्यामुळं त्याची वेगळी विक्री व्यवस्था आपण उभी करणार आहोत. आणि त्या अंगानेसुद्धा आपल्याला बाजारपेठेपेक्षा दुप्पट चौपट किंमत आपल्याला मिळणार आहे. उत्पादन कसं शून्य राहणार आहे. फक्त फेन्सिंगसाठी एक आपल्याला लाईव्ह फेन्सिंग म्हणजे जैविक कुंपण आपण करणार आहोत. त्यासाठी 2.5 फुटावर सुरू लावणार आहोत आणि त्याच्यामध्ये करवंद लावणार आहोत. करवंदाला खूप काठी असतात, अनंत काठी असतात. आणि जेव्हा 4-4 फुटावर करवंद, 2.5-4.5 फुटावर करवंद लावू तेव्हा घनदाट एक कुंपण होतं. करवंदाचे फळं 20 ते 40 रुपये किलोनं खपतात. त्याचे आपल्याला प्रक्रिया करता येतात. त्याच्यापासून केचप, चटणी, लोणचं आणि श्वास बनवता येतो. त्याच्यापासून अनेक पदार्थ तयार करता येतात. म्हणजे हा जे फेन्सिंग आहे, कुंपण आहे, त्याच्यापासून आपल्याला पैसे कमवता येतात. अशा तऱ्हेनं संत्रा आणि मोसंबी आणि मध्ये डाळिंब याच्यापासून मराठवाड्याचं आणि विदर्भाचा शेतकरी हा नक्कीच सुखी होईल, समृद्ध होईल. इथली अर्थव्यवस्था समृद्ध होईल. आणि आज मराठवाड्या आणि विदर्भातल्या शेतकऱ्याला जे एक वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येते की हे आत्महत्या करणारे शेतकरी आहे, ते सगळं बंद होईल आणि एक नव्या जोमानं, नव्या सन्मानानं आपला शेतकरी जगेल असं मला वाटतं.